नमस्कार मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, लोकसभेचं जे काही इलेक्शन आहे ते 1 जूनला पार पडणार आहे आणि त्याच्यानंतर जो काही लोकसभेचा निकाल आहे महाराष्ट्रामधील, त्याच्या संदर्भात सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. बट तत्पूर्वी जर आपण एक महाराष्ट्रामधील एक खूप अशी इंटरेस्टिंग जागा होती की जे शिंदे गटाकडून हारण्याचा दावा आता सगळ्या ठिकाणी होत आहे आणि त्यात नंतर महाराष्ट्रामध्ये जी काही उद्धव ठाकरेंची जी काही लाट आली आहे, त्या लाटेचा कितपत परिणाम या गोष्टींवर होणार आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला याच्यातनं काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट कळणार आहे. बघा, ठाकरे गटाकडून जे काही उमेदवार होते ते फिक्स होते, बट जी हालचाल चालू होती खूप काही दिवसांपासून शिंदे गटांचे म्हणजेच भावना गवळी, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याविषयी आपण बोलतोय. यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये भावना गवळी या खासदार असताना त्यांना यावर्षी तिकीट देण्यात आलेलं नाही आहे. बट मग यावर्षी त्यांचं तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी एवढा काही फेरफटका मारला, खूप काही शिंदेंच्या घराच्या त्या शिंदेंच्या जवळीक निर्माण करण्याचा खूप काही प्रयत्न केला. बट फायनली ते तिकीट जे होतं यवतमाळ आणि वाशिम लोकसभेसाठी ते दिलं राजश्री पाटील यांना. मग तिथेच जो काही सगळा गेम होता तो सगळा गेम फिरला. आता स्टँडिंग आपण जर ओव्हरऑल महाराष्ट्राचा विचार केला तर जे काही स्टँडिंग उमेदवार आहेत त्यांना ज्यावेळेस त्यांच्याच पक्षाकडून तिकीट मिळालं नाही, त्यावेळेस या सगळ्यांनी जो काही कल होता, जो काही मतदार होता, मतदारसुद्धा कन्फ्यूज झाला. आणि मग जर तुम्ही स्टँडिंग उमेदवाराला तिकीट देत नाही आहे, कारण की ज्या पद्धतीने भावना गवळी यांनी लोकांचा मॉब होता तो जवळ केला होता, लोकांच्या मनामध्ये सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता आणि जे काही आपल्याला तिकीट मिळणार आहे, शिंदेंकडून तिकीट मिळणार आहे, ते तिकीट मिळवण्यासाठी शिंदेंची देखील त्यांनी खूप काही चक्रा मारल्या, असं जरी आपण म्हटलं तरी काही त्याच्यात वावगं ठरणार नाही. बट फायनल तिकीट जे होतं ते राजश्री पाटील यांना मिळालं आणि म्हणून यामध्ये ठाकरे गटाचे जे संजय देशमुख आहेत त्यांचा जो काही तिथल्या लोकसभेमधील जो काही ओव्हरऑल विचार केला, जो काही एक्झिट पोल येतोय, त्या एक्झिट पोलमध्ये असं आपल्याला दिसतंय की तिथे ठाकरे गटाची जागा ही विजयी होणार आहे. मग आता याच्या मागची कारणं काय? याच्या मागची कारणं सिंपल आहेत. महाराष्ट्रामध्ये जे काही मागच्या 5 वर्षामध्ये राजकारण चालू आहे, फोडाफोडीचं राजकारण चालू आहे, या गटातून त्या गटात उडी मारण्याचा जो काही डाव चालू आहे आणि त्या डावाला कंटाळून मतदार जे आहेत ते मतदार ह्या गोष्टींना वैतागून आता नवीन ऑप्शन, बघा निसर्गाचा नियम आहे, कुठलीही गोष्ट जास्त दिवस टिकत नाही आणि ती टिकूही देत नाही निसर्ग. कारण की अशा काही चुकीच्या गोष्टी म्हणजे दुर्दैवाने जरी म्हटलं तरी चालेल, बट अनइंटेन्शनली अशा काही गोष्टी घडतात आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या जे काही पुढचं भविष्य आहे त्या भविष्यावर घडत असतो. आणि म्हणूनच ही जी जागा आहे, ही जागा जे मतदार आहेत त्या मतदारांचा कौल जो होता तो संजय देशमुख यांच्याकडे होता. आणि याच नंतर जर आपण फक्त महाराष्ट्राचा या ओव्हरऑल महाराष्ट्रामधील ज्या काही जागा आहेत खासदारकीच्या, त्या जागांचा जर विचार केला तर जो काही एक्झिट पोल येतोय तो एक्झिट पोल हेच सांगतोय की इथे फक्त आणि फक्त आता म्हणजेच जी काही 2014 साली 2009 साली ज्या काही पद्धतीने मोदींची लाट चालू होती, 2014 साली 19 साली त्या पद्धतीची लाट लोकसभेसाठी यावर्षी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या नावाने चालतोय. त्याला कारणं आहेत, सहानुभूती असो, पक्षफोडीचं जे काही त्यांनी काम केलं, पक्ष हिरवून नेला, पक्षाचं चिन्ह हिरवून नेलं, या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. आणि आता जो काही एक्झिट पोल सांगतोय त्या एक्झिट पोलमध्ये तर हा विजय आपल्याला दिसतोय. पुढे आता जो काही फायनल निकाल असणार तो फायनल निकाल मित्रांनो 4 जूनला आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करायला मुळीच विसरू नका, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, कारण की आपण अपडेट नक्कीच देत असणार आहे. धन्यवाद.